सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरापासून जवळच असलेल्या वन विभागाच्या लळिंग कुर्णातील धबधबा पावसाच्या पाण्यामुळे प्रभावित झाला असून हा धबधबा अनेक पर्यटकांना आकर्षित करत असल्याचं दिसून आलंय। धुळे शहरासह जिल्ह्यातून तसेच मालेगाव, नंदुरबार, चाळीसगाव या भागातून देखील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावत असल्याचं दिसून आलंय। प्रवाहित झालेला धबधबा पर्यटकांना आकर्षित करत असल्याने पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात या भागात गर्दी केली आहे। मात्र धबधबा परिसरात फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। धुळे शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या लळिंग वन विभागाच्या क्षेत्रात अनेक पर्यटक विविध भागातून दाखल होत आहेत। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुक्काम असलेला लांडोर बंगला, बाजूलाच असलेल्या छत्रपती शिवरायांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या लळिंग व जंगलात असलेल्या सटवाड हनुमान मंदिरासह इतर ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांचा नेहमीच ओढ राहिलाय। यंदा पावसामुळे प्रवाहित झालेला धबधबा हा पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करीत आहे। त्यामुळे अनेक पर्यटकांना या भागात सेल्फी घेण्याचा मोह आवरता आलेला नाहीये। अनेक पर्यटक कुटुंबासह, मित्रपरिवारासह या ठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत आहे। हिरवळीने नटलेला वनपरिक्षेत्र, लांडोर बंगला, पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा आणि उंचीवरून जंगलातलं दृश्य बघण्यासाठी उभारण्यात आलेलं मनोरे हे या भागातील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असल्याने पर्यटकांनी देखील मोठ्या संख्येने या भागात गर्दी केली आहे। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। तर मित्रांनो, मी निलेश पवार, मी माझ्या संपूर्ण परिवारासह आज धुळे जिल्ह्यातील लळिंग या गावी असलेल्या धबधबा हे बघण्यासाठी आलो होतो। अतिशय चांगल्या प्रकारे हा धबधबा पाण्याने भरलेला आहे आणि इथं बघणाऱ्यांची पण संख्या भरपूर प्रमाणात आहे। येणारे पर्यटन बघण्यासाठी भरपूर लोक आलेले आहेत। तर माझी विनंती आहे आपल्या धुळे शहरातील नागरिकांना की त्यांनी या धबधब्याचा आनंद घ्यावा। अतिशय डोळ्यांना असा निखारण्याजोगा धबधबा आहे। तर कृपया आल्यानंतर काळजी घ्या। तसे इथं बॅरिकेड वगैरे लावलेलेच आहेत, पण कृपया आपल्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांची पण आपण काळजी घ्यावी। नमस्कार। बापू आहे मी माझ्या सहमित्र परिवार निमित्त लळिंग धुळ्याच्या 10 किलोमीटरच्या अंतरावर एक लळिंग शिवार पुराण आहेत, तिथं आम्ही फिरायला आलो होतो। पर्यटकांचं स्थळ आहे चांगलं आणि सर्व आजूबाजूचं नाशिक, मालेगाव, शिरपूर असे आजूबाजूचे लोक येतात। पण तिथं लोक येतात आनंदाचं पर्यटन उत्सव आनंद घ्यायला, पण त्यांनी आनंद लुटण्याच्या आधी फक्त सेल्फी कोणी फोटो काढण्याचा त्याची काळजी घ्यावी। कोणाचं म्हणजे जीवाला धोका होईल असं काही कृत्य करू नका।